उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. या दिवसातली सतत ऐकू येणारी जाहिरात भूतकाळातच घेऊन जाणारी, तरीही ऐकाविषयी पहाविषयी वाटणारी. खरे तर मोतीबिती साबणाची ओळखही नव्हती. वास येणारी माती अंगाला चोळूनच अंघोळ होत होती. त्या मातीला कुठलाच ब्रँड नव्हता. फक्त विहिरीऐवजी त्या दिवशी घरात अंघोळीचा मान होता. शाळकरी मुलांत फुलबाजाची तार पेटती दिसायची. टिकल्यांची डबी हातात असणे म्हणजे मोठी गोष्ट वाटायची. क्वचितच चक्री पाऊस अंगणात लावणे म्हणजे खात्यापित्या घरची सुखी दिवाळी वाटायची. मुंबईकर चाकरमान्यांच्या घरातली पोरे नवीन कपडे घालायची आणि तिथेच दिवाळीची चाहूल लागायची. तेव्हाची दिवाळी म्हणजे कापणीचा घातीचा हंगाम, कडकडी तीव्र उन्हातला खारट घाम, वर्षाची सुगी जीवापाड जपण्याची घाई, कुठले काय नि कसले काय नुसती लाही लाही. जो तो आपल्या खलाटीत आभाळाकडे बघत, कापणी बांधणी मळणी साठी धडपडत. आताच्या फटाक्यांचा धूर तेव्हा कधी दिसलाच नाही. घराघरातून येणाऱ्या तळणीच्या वासाची तर तेव्हा सवयच असायची नाही. पहिल्या आंघोळीला आई खोयटवणी घ्यायची. गूळ तिळाची बोरं करायची. अगदी कडकडीत सुपारीसारखी. खिसा भरून बोरं खात खात भाऊबीज ही यायची. आज तसे नाही. आज 17 सण बनतात घरात. प्रत्येकाची चव निराळी असते. शेजारी पाजारीही याहून काही वेगळे नसते. खुसखुशीत कुरकुरीतपणाचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. फक्त आईच्या खोयटवणीचा बोराचा घाटणीचा आवाज मात्र काळाच्या पडद्याआड गेलेला असतो. काळ बदलला, सोबत जगराहाटी बदलली. काल भूतकाल होता, आज वर्तमान आला. कालची माणसे आज राहिली नाहीत आणि आजचे आपण उद्या असणार नाही. म्हणूनच आहे ते स्वीकारूया आणि येणारी दिवाळी गोड मानून घेऊया. आपणच आपल्या शुभेच्छा वाटून घेऊया. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.